बाई हाय का मन पप्पांनी द्यायचे होते माय मन पप्पा गेले काटे कटे माय माय मन पप्पा गेले आणि का मम्मी मग तू साडी नेशी येते माय मम्मी अशी काढून मुत्री वाचला नाही माय साडी काय बरोबर तुला काय सांगायला पाहिजे बाई कामाला जाते मी कधी कधी कामाला जाते संध्याकाळी जाऊन थकून येते आणि रात्री झोपली म्हणजे मला काही कळत नाही केव्हा केव्हा होऊन जाते मला कळत काय ग मावशी माझ्या साडीचं नाव आहे सप्तपदी आहे तुझ्या साडीचं नाव काय आहे ग सांगायला पाहिजे तुझी साडीचं नाव सप्तपदी दिसत आहे आणि माझ्या साडीचं नाव मला सगळं देशी राहिलं माझा नमस्कार घेवाची चांगली पोरगी किती सुंदर बोलली त्या मायला तिने काय बटाटा खाल्ला होता का आळूवडा खाल्ला होता पावशी बोलते पावशी आता ही किती सुंदर म्हणजे आत्या बोलली म्हणजे मला किती चांगलं वाटलं बाई आज गुरुवार मथुरीचा बाजार साऱ्या गवळण घेऊन गावाचं शामका ठिकाण मथुरी बाजार जायचं पण मी तुला अशी विचारते तू घेतलं काय नेसलं काय नवऱ्याच्या नावाचा शृंगार काय केला बाई अगं बाई म्हणजे शृंगार सांगायला पाहिजे अगं बाई 3 दिवसापासून सारखे होते परवाच्या दिवशी मुंगटीला होतो रात्री जळगावला होतो सकाळी धावपळत करत या साल्याच्या कार्यक्रमाकरता काल मेकअप केला नव्हता पण या करंट्यांकरता आज मला मेकअप करावा लागला का की मी मेकअप करणार नव्हतो 2 दिवस झाले माझे पोरं करत होते मेकअप पण मन हे माझे सगळे नातेवाईक जीवा पडल्या का माझ्या डोक्यात काय सांगू बाई या बाजार करता शालू नेसले झोकाचा शालू नेसली झोकाचा अंडा घातला हे बिगर भोकाचा माय प्रत्येक बाई तुम्हाला तुम्ही लहानच्या शाळ्या झाल्या का नको परंतु तुम्ही बिगर भोकाचा दागिना पाहिला का कधी हे तुझा सत्यानाश झाला कानाला काय असतं नाकाला डोळ्याला तुम्ही बसले शाने माणसं आहे सौभाग्याचं कुंकू आहे कुंकूला कुठे भोका आहे का आताच्या मुली काय करते आंघोळ करल्यानंतर नवऱ्याच्या नावाचा दागिना हे तो भिंतीला चिपकून देतात मन आहे शालू नेसले झोकाचा डाग घातला आहे बिगर भोकाचा नवऱ्याच्या नावाने जो कुंकू लावला आहे या भाड्या नाव नाही बापू भाड्या मन केली आहे शालू नेसली झोकाचा डाग घातला आहे बिगर भोकाचा तुला काही अनुभव वाटलं अगं नवऱ्याच्या नावाने कुंकू लावला त्या कुंकूला कुठे भोक आहे का आता सारी टिकली नाही तर काही मत भुकली बरोबर शेवा पोरी काय कुंकू लावते आयरणी करते ना बोललं तर तुम्हाला आयरणी करते का शालू नेसली झोकाचा तिथे बसून 2-4 लेडीज आल्या त्यांच्याकडे पाहताना डबडं खंडून गेलं डबडं सांडून गेलं मग काय झालं त्यात डुंगंडू करता
एवढा थोडा वेळ रागवला नाही डोंगर डुक्कर छाटीला तोपर्यंत रागवला नाही का कोणते समजे काहीच समजत नाही आता संतोष भाव करून मधुकर बाबाला पुष्पाला चला मला जाऊ द्या मला जाऊ द्या तुमच्या अंगाला सोन्यानी